नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला? मिशन मौसम या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मिशन मौसम याचे उद्देश आपण पाहणार आहोत. मिशन मौसमच्या अंतर्गत हवामान, पाऊस आणि वातावरणीय डेटा अधिक सुसंगत आणि प्रगत पद्धतीने गोळा करण्याचा आणि वितरण करण्याचा उद्देश आहे. महत्त्व: या मिशनद्वारे भारतातील हवामानाची अचूकता आणि टाइमली भविष्यवाणी सक्षम करण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी हवामानाच्या बदलात माहिती मिळू शकेल. नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले आहे. पीयूष गोयल हे भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना देशातील हळद उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या बोर्डाचे मुख्य उद्देश हळदीची गुणवत्ता सुधारणे, हळदीची निर्यात वाढवणे आणि हळद उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे आहे. राज्यातील बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सहकार विभागाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन झालेल्या समितीकडून खासगी बाजाराप्रमाणेच मुंबई PAMC सह 5 बाजार समित्यांचा अभ्यास होणार आहे. या समित्याच्या कार्यकक्षेत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 1975 या वर्षी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारी एक महत्त्वाची संस्था आहे, ज्याची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त 24 फेब्रुवारी 1975 रोजी करण्यात आली. 20 जानेवारी 2003 रोजी महाराष्ट्र शासनाने माविमला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीच्या विविध योजना राबविण्यासाठीची एक नोडल संस्था म्हणून घोषित केले. ग्रामीण भागातील महिला सबलीकरणासाठी स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे समाजाच्या सहभागास कोणती योजना प्रोत्साहन देते? प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना प्रोत्साहन देते. ग्रामीण महिला सबलीकरणासाठी स्वयंसेवक स्वयंसेवी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने समाजाच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी 2017 ते 2018, 2019 ते 2020 पर्यंत पंतप्रधान महिला शक्ती केंद्र या नवीन योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. महिला योजनेसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रमास मदत काय आहे? महिला योजनेसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रमास STEP ही मदत आहे. STEP योजना 1987 मध्ये केंद्रीय योजना म्हणून सुरू केली गेली. ही महिलांना प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रमास आधार देणारी आहे, जी महिलांना रोजगार देणारी कौशल्य प्रदान करते. या योजनेचा हेतू देशातील 16 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील महिलांना मिळवून देण्यासाठी आहे. BSY चा विस्तार काय आहे? BSY चा विस्तार आहे बालिका समृद्धी योजना. बालिका समृद्धी योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि
त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलींसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमारेषेला पुळण असे म्हणतात. पुळण हे पाण्याच्या स्रोताशेजारी असलेले एक भूरूप आहे, ज्यामध्ये मोकळे घटक, सामान्यतः खडक जसे की वाळू, रेव, खडे, गारगोटी किंवा फरसबंदी दगड असतात. हे जमीन आणि पाण्याच्या संयोगस्थानी तयार होणारे एक नैसर्गिक भूचिन्ह आहे. 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे? 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार गायी या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2019 साली झालेल्या 20व्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये गायीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या गणनेतून असे दिसून आले की गायींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गायींच्या प्रमाणातील वाढीचे मुख्य कारणे आपण बघणार आहोत. राष्ट्रीय कामधेनू योजना आणि इतर सरकारी उपक्रमांनी गायींच्या संवर्धनाला चालना दिली. दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहन योजना राबवण्यात आल्या. कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी ही नदी आहे. गोदावरी नदीची लांबी सुमारे 1450 किलोमीटर आहे. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा येथील त्र्यंबक कड्यावरून होतो. प्रवाह गोदावरी नदी पूर्वेपासून दक्षिणेकडे वाहते आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधून प्रवाहित होते. मुख्य उपनद्या. गोदावरी नदीला तिच्या प्रवासादरम्यान अनेक उपनद्या मिळतात. त्यात पैनगंगा, वैनगंगा, पंचगंगा, प्रवरा यांचा समावेश होतो. भारतीयांचे समर्थन मिळावे म्हणून टिंबटिंब यावर्षी वेव्हेल योजना भारतात जाहीर करण्यात आली. भारतीयांचे समर्थन मिळावे म्हणून 1945 या वर्षी वेव्हेल योजना भारतात जाहीर करण्यात आली. 1945 मध्ये भारतातील ब्रिटिश व्हायसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक नवी शासकीय योजना मांडली, ज्याला वेव्हेल योजना म्हणून ओळखले जाते. ही योजना भारतातील राजकीय परिस्थिती सुधारण्याचा आणि स्वराज्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न होता. या योजनेच्या आधारे शिमला संमेलन आयोजित करण्यात आले, परंतु ते अपयशी ठरले. या योजनेचे अंतिम स्वरूप माउंटबॅटन योजना होती, ज्याने भारताचे विभाजन घडवून आणले. फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबवण्यासाठी महात्मा गांधी यांनी टिंबटिंब येथे उपोषण केले होते. फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबवण्यासाठी महात्मा गांधी यांनी नवखाली येथे उपोषण केले होते. भारतात 1947 साली झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणात दंगली आणि हिंसा घडल्या होत्या. या दंगलीमध्ये मुसलमान आणि हिंदू समुदायांमध्ये वंशवादी आणि धार्मिक तणाव निर्माण झाला होता. महात्मा गांधींनी 4 महिने नवखाली येथे तळ ठोकला आणि शांतता आणि जातीय सलोखा पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने जिल्ह्याचा दौरा केला. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते? अनंत लक्ष्मण कान्हेरे हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. अनंत लक्ष्मण कान्हेर 7 जानेवारी 1892 ते 19 एप्रिल 1910 हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. 21 डिसेंबर 1909 रोजी त्यांनी जॅक्शनला गोळ्या घातल्या आणि जे ब्रिटिश भारतातील नाशिकचे जिल्हाधिकारी होते. ही हत्या नाशिकच्या इतिहासातील आणि महाराष्ट्रातील भारतीय क्रांतिकारी चळवळीतील एक महत्त्वाची घटना होती. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या
अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ आहे स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाही. आपली पाठ आपणास दिसत नाही याचा अर्थ असा की आपले दोष उणिवा आपल्याला स्वतःलाच कळत नाही. खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रतिक्रिया. प्रतिक्रिया या साधित शब्दाचा प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द. क्रिया या मुख्य शब्दाच्या सुरुवातीस प्रति हा उपसर्ग जोडला. सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांच्या संयोगाने बनलेला शब्द. प्रतिक्रिया या शब्दाचे विभाजन प्रति प्लस क्रिया. हसरा मुलगा या वाक्यातील हसरा या शब्दातील रा हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे? रा हा प्रत्यय युक्तार्थक या अर्थाचा आहे. कर्तृवाचक प्रत्यय धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द हा धातू साधित नाम तयार होत असेल तर. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य. वाक्यात एकच कर्ता व एकच क्रियापद असेल तर ते वाक्य केवल वाक्य असते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.